संपूर्ण राज्याचा गाडा हा मंत्रालयातून आखला जातो। राज्यातील अनेक प्रश्नांचे निर्णय हे मंत्रालयात होतात आणि मंत्रालयातून संपूर्ण राज्याला न्याय सुद्धा मिळतो। मात्र आता या मंत्रालयामध्ये गेल्या काही दिवसांपासून किंवा गेल्या अनेक महिन्यांपासून पाहिलं तर अनेक घटना घडताना पाहायला मिळाल्या। मंत्रालयातल्या जाळीवरती अनेकांनी उड्या मारून आंदोलनं केलीत, आपले प्रश्न सोडवण्यासाठी मागण्या केलेल्या। मात्र आता या सगळ्यामध्ये कुठेतरी राज्यात नव्याने सरकार महायुतीचं स्थापन झालेलं आहे। नव्याने सरकार स्थापन झालेलं असून आता या नव्या सरकारमध्ये अनेक बदल जे ते पाहायला मिळत आहेत आणि हे बदल म्हणजे सुरुवातीचा बदल हा नव्या सरकारमध्ये सुरक्षेचा पाहायला मिळत आहे। निश्चितच गृह खातं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून या गृह खात्याच्या माध्यमातून आता सुरक्षा व्यवस्था ही पाहिली जाणार आहे आणि आता सुरक्षेमध्ये पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे। या सुरक्षेची सुरुवात जर आपण पाहिली तर मंत्रालयातून पाहायला मिळत आहे, कारण मंत्रालयामध्ये अशा अनेक यंत्रणा ज्या आहेत त्या लाभवण्यात आलेल्या आहेत। आता नेमका या यंत्रणा कुठल्या ते आपण पाहणार आहोत। तुम्ही जर समोर पाहिलं तर हे आपल्याला मशिनरी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ही मशिनरी जर आपण पाहिली या ठिकाणी तर आता या ठिकाणी प्रत्येकाचं स्कॅनिंग जे आहे ते आता होणार आहे। या स्कॅनिंग मध्ये जर आपण पाहिलं गेलं तर एकंदरीत ही संपूर्ण मशीन जी आहे ती आता जे कोणी नागरिक या मंत्रालयात येणार असतील त्यांचं स्कॅनिंग जे आहे ते होणार आहे। मंत्रालयाच्या इमारतीमध्ये प्रवेश करताना पास स्कॅनिंग केल्यानंतर आता आतमध्ये प्रवेश जो आहे तो दिला जाणार आहे। ज्या विभागात काम करत आहात त्या विभागामध्ये ज्या प्रकारे पाहायला गेलं तर संबंधित अभियंत्यांना जावं लागणार आहे। इतर कुठल्याही ठिकाणी जात असेल तर त्यावर पोलिसांची करडी नजर असणार आहे। आता जाणून घेऊयात नेमकी ही यंत्रणा कशा प्रकारे काम करणार आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर ही यंत्रणा जी आपण पाहत आहोत ह्या यंत्रणेमध्ये जर आपण पाहायला गेलं ही यंत्रणा जर आपण पाहिली या ठिकाणी तर आपल्याला इकडे फेस स्कॅनिंग जे ते इकडे होणार आहे आणि त्यानुसार ही यंत्रणा जी ती काम करणार आहे। ही संपूर्ण आपण मशीन पाहतो या ठिकाणी फेस जे ते स्कॅनिंग जे ते या ठिकाणी होणार आहे। तुम्ही जवळून पाहू शकता ही मशिनरी कशा प्रकारे असणार आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर आता या सगळ्या मशीनचे फीचर काय असणार आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत। मंत्रालयात जर कोणाला प्रवेश करायचा असेल तर अभियंत्यांना ऑनलाईन पास स्वतः काढता येईल किंवा मंत्रालय गेटवर काढता येईल। मंत्रालयाच्या गेटवरून प्रवेश केल्यानंतर इमारतीमध्ये प्रवेश करताना पुन्हा स्कॅन केल्याशिवाय इमारतीत प्रवेश मिळणार नाही। ज्या विभागात जायचं असेल नागरिकांना त्या ठिकाणाहून दुसरीकडे गेले तर पोलिसांची त्यावर करडी नजर असणार आहे। मंत्रालयात येऊन कोणी आत्महत्या करण्याचा किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास पुन्हा त्या व्यक्तीला मंत्रालयात प्रवेश मिळणार नाहीये, ब्लॅक लिस्ट मध्ये त्याला टाकलं जाणार आहे। या तंत्रज्ञानामुळे पास घेण्यासाठी मंत्रालयाच्या बाहेर तासनतास उभे राहण्याची गरज लागणार नाही। सर्व सचिव, अधिकारी, मंत्री यांनाही फेस आयडी तयार केल्यानंतरच प्रवेश मिळणार आहे। त्यामुळे मंत्रालयाच्या किंवा आमदारांसोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गर्दीवरती मर्यादा येणार आहे। प्रत्येक गेटवरील FRS सिस्टीम ही मंत्रालय कंट्रोल रूमला कनेक्ट असणार आहे। त्यामुळे व्यक्ती किंवा आलेले व्यक्ती एकंदरीत पाहायला गेलं तर मंत्रालय कुठे जातं यावरती पोलिसांचं लक्ष असणार आहे। मंत्रालयात साधारणतः 8,000 अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या आहे। कॅबिनेटच्या दिवशी अभियंत्यांची संख्या ही 5 ते 6,000 असते। त्यामुळे 12 ते 15,000 वरती ही गर्दी होते। गर्दी आणि घडणाऱ्या घटनांना थांबवण्यासाठी ही यंत्रणा बसवण्यात आलेली आहे। आता एकंदरीत आपण पाहायला गेलं तर FRS सिस्टीम ही मंत्रालयाच्या कंट्रोल रूमला अटॅच असणार आहे। त्यामुळे ज्या प्रकारे आपण पाहिलं की ही यंत्रणा जी आहे ती अशा प्रकारे एकंदरीत काम करताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच ज्या प्रकारे मंत्रालयामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत या घटनांना या मशिनरीमुळे कुठेतरी आता आळा बसणार आहे। त्यामुळे आता निश्चितच या मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती आज मंत्रालयामध्ये होत आहे। नव्या वर्षातील मंत्रिमंडळाची बैठक आहे, खातेवाटपानंतरची ही बैठक आहे आणि या बैठकीनंतरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरक्षा आढावा जो आहे तो बैठकीच्या माध्यमातून घेणार। सुरक्षा आढावाची मंत्रालयाच्या सुरक्षा आढावाची सुद्धा बैठक ही मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर होणार आहे। त्यामुळे आता या बैठकीमध्ये एकंदरीत काय निर्णय घेतले जातात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच। या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर.com लॉग इन करा। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।